पुतळ्यावर बसला पाहिजे, पण मला हे वादत पडायचं नाही. मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आटपाडीत का बसत नाही? सगळ्यांचे पुतळे आटपाडीत बसतात, बाबासाहेबांचा पुतळा आटपाडीत बसू शकत नाही का? अरे हिंदू बिल साठी मी काय केलं महाराष्ट्राला माहितीये. हिंदू बिल मिळत नव्हती, या सचिन काळातले माननीय मुख्यमंत्री गृहमंत्री यांना सगळ्यांना अडवलं होता आणि जाब विचारला होता चैत्यभूमीला की का हिंदू बिल मिळत नाही, आणि हिंदू बिल जर मिळत नसेल तर डॉक्टर बाबासाहेबांना हार घालायचा नाही. 6 डिसेंबरला मी स्वतः आंदोलन केलं होतं. नंतरच्या काळामध्ये आंदोलन झाली महाराष्ट्र राज्यामध्ये, आणि तर माझ्याच घरात, माझ्याच तालुक्यामध्ये, माझ्याच शहरामध्ये आटपाडीत जर बाबासाहेबांचा पुतळा बसत नसेल तर भारतीय जनता पार्टीला मी सांगू इच्छितो, देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेब, आटपाडीतून माझ्या गावातून तुम्हाला मी इशारा देतोय, जर लवकरात लवकर आटपाडी शहरामध्ये जी आंबेडकरी समाजाची इच्छा आहे, जी आंबेडकरी समाजाची इच्छा आहे, त्या जागेवर बाबासाहेबांचा पुतळा जर लवकर बसवला नाही तर मी माझा पक्ष बोलणार नाही, माझा पक्ष बोलणार नाही. पण आंबेडकरी समाजातर्फे आम्ही सर्वजण, महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज आझाद मैदानावर आणून बसेल. हा गंभीर इशारा मी तुम्हाला आपल्या माध्यमातून देत आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब, का दुसऱ्यांचे पुतळे बसले जातात, बाबासाहेबांचं बसले जात नाही का? बाबासाहेबांच्या संविधानावर देश चालतो, राज्य चालवता, तरी पण पुतळा बसत नाही. आमच्या जो समाज एक मागणी एका समाजाने केली, आंबेडकरी समाजाने, एका आंबेडकरी समाज, ते आमच्या घरातलं भांडण आम्ही बघून घेऊ. आम्ही ताटातले आहोत, पण तुम्ही ताटातले नाही. मुख्यमंत्री साहेब, लवकरात लवकर पुतळा बसवा अशी मी आपल्यास विनंती करत आहे. आणि माझं मत मांडतो एक शब्दामध्ये. अजून तर ही लढाई झालेली सुरुवात राजेंद्र खरात आणि अरुण वाघमारे